आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार, खासदार संजय राऊतांची मोठी घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचाही स्वबळाचा सूर, राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची गरज वाटत नाही, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर आता मोक्का, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे या आरोपींवर यापूर्वी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांची लोकशाही मराठी सोबत बोलताना राज्य सरकारकडे मागणी। सरपंच हत्येप्रकरणी तपास कुठपर्यंत आला याची माहिती मिळत नाहीये, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं व्यक्त केली खंत। वाशिम आणि धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा, बीड आणि परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी चौकशी होणार। भारताची सागरी ताकद वाढणार, नौसेनेच्या ताफ्यात 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15 जानेवारीला मुंबईत लोकार्पण सोहळा पार पडणार। मुंबईच्या कन्नमवार नगर बस स्थानकामध्ये बेस्ट बसनं 2 जणांना दिली धडक, 2 जण गंभीर जखमी। बस सुरू ठेवून ड्रायव्हर नियंत्रण कक्षात गेल्यानंतर झाला अपघात। आणि विठ्ठल रुक्मिणीचं ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद, 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही, मकर संक्रांती निमित्त मंदिर समितीचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।